ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपापले माईक बंद आहेत का सगळ्यांनी बघा। कॉल चालू केला की पहिलं काम आपण माईक बंद करण्याचं करत जाऊ। काल सगळ्यात महत्त्वाचं आपण काय पाहिलं एका ओळीत सांगते, ते म्हणजे आपल्याला जर आत्मतत्वाचं जर काही जाणायचं असेल आत्मतत्वाविषयी तर सगळ्यात पहिल्यांदा भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे। आणि भक्ती आणि ज्ञान दोन्हीला सडेतोड उत्तर मिळण्यासाठी आपली परमश्रद्धा की आपलं कल्याणच होणार आहे। कल्याण होण्यासाठीच तर मुळी आपण इथे आलो आहोत, पण फक्त कल्याण केव्हा, जेव्हा त्या परमतत्वाशी आपण कनेक्ट होऊ त्यावेळीच आपलं कल्याण होईल ना। कनेक्शन झाल्याशिवाय, कनेक्शन जोडल्या गेल्याशिवाय इलेक्ट्रिसिटी काम करूच शकत नाही। इलेक्ट्रिसिटीच्या अंगी पॉवर आहे, साधनंसुद्धा आहेत। आमच्याकडे पंखे आहेत, ट्यूबलाईट आहेत, गीसर आहे, मिक्सर आहे, साधन आहेत। इलेक्ट्रिसिटी आहे आमच्या घरात, पण जर जोडलंच नसेल, काही कनेक्शन्सच जोडली नसतील तर उपयोग काय। त्याप्रमाणे आत्मतत्वाशी आपण जर आपलं कनेक्शन जोडलं, कशाच्या साहाय्याने जोडायचं आहे की ध्यानाच्या साहाय्याने जोडायचं आहे आत्मतत्वाशी कनेक्शन। आणि मगच आपल्याला ते प्राप्त होण्याचा मार्ग दिसणार आहे।
मग ते कसं जोडलं जाणार आपण? कसे आपण या आत्मतत्वाशी जोडले जाऊ? तर 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत की भक्ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम, ज्ञान, ध्यानाच्या योगाने आत्मतत्व कसं आहे याचं चिंतन मनन, आणि अत्यंत महत्त्वाची श्रद्धा. श्रद्धा नसेल तर या जगात काहीच होत नाही. परमेश्वर, उपनिषद शिकता लक्षात येईल परमेश्वर हा कन्सेप्ट का जोडलेला आहे. परमेश्वर हा कन्सेप्टच मुळी याच्यासाठी आहे की आपली कुठेतरी श्रद्धा पाहिजे, आणि कुठलं तरी आपलं श्रद्धेचं स्थान असेल तर आपण हळूवार होतो. हळूवार झालं की मग हळूवार झालेल्या अवस्थेतच आत्मतत्वाची जाणीव व्हायला लागते. बोथट अवस्थेत आत्मतत्वाची जाणीव होत नाही. सगळ्यात बोथट अवस्था कोणती असेल? उंच उंच उडायला लावणारी, तर गर्व, इगो, अहंकार. आणि तो कशाने येतो पण कळत नाही आपल्याला. बा अहंकार आहे का? आता मी खरं ते सांगत होतो, मग ते सांगण्यात काय अहंकार आहे का आपला? तसं तो सांगायलाच पाहिजे की नाही, असं आपण म्हणतो, पण त्यानेच तो सूक्ष्म 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 अहंकार वाढत जातो. मी म्हणजे कोणीतरी वेगळं आहे, ह्याच्यामुळे तो अहंकार वाढतो. अहंकार वाढला तर काय होईल? तुम्ही म्हणाल मीला व्यक्त नको का करायला? खुशाल करा ना. पण आपलं जे एक कल्पना करा ना, इलेक्ट्रिकची वायर असते ना, इलेक्ट्रिकची वायर ना फार जुनी झालेली आहे बरं का. इलेक्ट्रिकची वायर खूप जुनी झालेली आहे, आणि ती जी जुनी झालेली वायर आहे त्याच्यावरचं जे आवरण आहे, रबरी आवरण असतं ना, ते अधूनमधून बारीक बारीक चिरलं गेलेलं आहे. डेंजरस आहे की नाही? शॉक लागण्यासाठी ते डेंजरस आहे. अहंकार काय करतो माहिती आहे का? अहंकार हा आपलं जे परमात्म्याशी जन्मजात कनेक्शन जोडलेलं आहे त्याला हा अहंकार झिजवतो आणि छिद्र पाडतो त्या वायरला. ज्या वायरनी, प्रेमाच्या आणि ज्ञानाच्या ज्या वायरनी आपण जोडले गेलेलो आहोत परमात्म्याला, त्या प्रेमाच्या आणि ज्ञानाच्या आवरणाला हा अहंकार छिद्र पाडतो. लहानपणी छोटं बाळ इतक्या आनंदात असतं, ते जणू परमात्माच असतं. पहा ना तुम्ही, अहंकार म्हणजे कसलाही अहंकार नाही. म्हणजे रडताना कुणाची लाज वाटत नाही, हट्ट करताना लाज वाटत नाही,
असं वागा मोठं झाल्यावर असं नाही सांगते मी. उदाहरण फक्त एक घ्यायचं आहे की अत्यंत मनमोकळं असतं ते लहान मूल, अत्यंत मनमोकळं. आपली काय अपेक्षा आहे माहिती का? प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काय करायचं आहे? मोठं समजदार बालकाचंच मन पाहिजे, पण समजदार मन पाहिजे. छोटा बालक समजावून जर सांगायला लागेल की चॉकलेट मी का नाही खात माहिती का? त्यांनी कॅव्हिटीज वाढतात आणि दात खराब होतात. तर आपल्याला कसं वाटतं की ती समजदार बालक आहे हा. छोटी मुलं किती चॉकलेट खातात. अशी आज आपल्याकडनं अपेक्षा आहे. मन बालकाचंच पाहिजे, अतिशय निरागस मन पाहिजे छोट्या मुलाचं, परंतु समजदार म्हणजे काय? सर्वांमध्ये आत्मतत्वाची दृष्टी ठेवणारं असं मन पाहिजे आपल्याला. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण एक फार मोठा लेसन काल परवा शिकलेलो आहे की आता बुद्धी, ज्ञान म्हणजे प्रेम, भक्ती, ज्ञान आणि श्रद्धा हे आपण शिकलोच, नो डाऊट. परंतु आपण हे शिकलो की आपलं जी काय म्हणतात त्याला, आकलन शक्ती वाढते. कशामुळे माहिती का? आकलन शक्ती, आपली ज्ञानशक्ती आणि आपली प्रेमशक्ती म्हणजे भक्तीमुळे हृदय हळूवार होतं आणि आपली ज्ञानशक्ती ह्याच्यामुळे क्लॅरिटी येते. आपल्याला कशा मार्गाने कुठे जायचं आहे याची क्लॅरिटी येते. नुसतंच भक्तीने अंधश्रद्धाळूपणा होत नाही आपला. भक्ती आणि ज्ञान, प्रेमाने हृदय भरून जाणं आणि ज्ञानमार्ग क्लिअर करणारा, अशा दोन शक्तींचा संयोग म्हणजे आकलन शक्ती. जिथे हे एकवटलेलं असतं तिथे, आणि हे अत्यंत सूक्ष्म होत गेलं तर परमात्म्याचं दर्शन व्हायला जराही वेळ लागत नाही. आणि त्याच्यात श्रद्धा ही हवीच की निश्चित होणार, माझं कल्याणच करणार तो परमात्मा, मला तो दर्शनापासून वंचित करेलच कसा. आई कधीच आपल्या बालकाला दूर लोटत नाही ना. मग नक्की होईल मला त्याचं दर्शन, ही श्रद्धा हवी. पण या ज्या दोन शक्तींचा संयोग आहे ह्याच्यासाठी आपल्याला मन आहे ना खूप हळूवार ठेवलं पाहिजे. ह्याच्यासाठी रामदास स्वामींनी एवढे मनाच्या श्लोकाचे पाढे वाचले माहिती आहे का? मना सर्व लोकासी रे नीव व्हावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती केलीस ना तरच तू हळूवार होशील. भक्ती नाही केली ना तर धडा लोकांना बोललं तर लोक दुखावली जातील. प्रत्येक जीव हे परमेश्वराचं लेकरू आहे. प्रत्येक जीव हे परमेश्वराचं लेकरू आहे. अनेक वेळा आपण हे बघितलंय की आपण एखाद्या अधिकाऱ्याची जेव्हा भेट घ्यायला जातो बरं का, फार सोपं नसतं ते. फार ओळखी असतील तर धडाधड कामं होतात. पण आपलं काही काम आहे, आपण अतिशय सामान्य आहोत, एखाद्या अधिकाऱ्याची भेट घ्यायला जातो आहोत आणि ती भेट अशक्य आहे.
खालचे जे लोक आहेत आपल्याला ना हे टेक्निक अजिबात नसतं बरं का, म्हणून आपली कामं होत नाहीत. तर अगदी म्हणजे तिथला कोण असतो तो गेटकीपर, मग तो गेटमध्ये आत जाऊ देणार नाही देणार, खोटं बोलणार, मॅडम नाही आहेत, सर नाही आहेत, सुट्टीवर आहेत, त्याच्याशी प्रेमाने बोलायचं. मग ते कधी येतात, एखादी त्याची स्तुती करायची, तुम्ही इथेच असता का, त्याच्याशी बोलायचं. त्याच्या पुढे गेल्यावर तिथे आतमध्ये खालती एक ऑफिस असतं. तो मनुष्य म्हणतो, काय कुठे जायचं आहे? नाही 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 सर रजेवर येतं, असं काहीतरी सांगतो. आणि सर बरोबर तिकडे ऑफिसात बसलेले असतात. प्रत्येक मानवाला स्वतःची चौकशी केली आणि थोडीशी स्तुती केली की खूप बरं वाटतं. आणि मग ते अतिशय जवळ येतात. त्याचं कारण आहे, माझं खरं स्वरूप आनंद आहे आणि म्हणून मला वाटतं. भलेही ते प्रत्येकाला समजत असेल असं नाही, कोणाचं इगो वाढत असेल त्याच्यामुळे भलेही, परंतु मूळ स्वरूप आपलं आनंद स्वरूप आहे ना. मग त्या आनंद स्वरूपाची चौकशी झाली याचाच आनंद होतो प्रत्येकाला. म्हणजे काय, मला हे सांगायचं या उदाहरणातून की ज्याप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचं म्हणजे खालच्या सगळ्या लोकांशी तो अधिकारी जोडलेला असतो, माहिती आहे का. अत्यंत प्रेमाने तो त्यांच्याशी वागतो आणि त्यांच्यामुळे तो स्वतः सेफ राहतो. त्यांच्याशी त्यांनी खूप जवळीकीचे संबंध जोडलेले असतात. दिवाळीला काय तुम्हाला द्यायचं असेल ड्रायफ्रूट्स, तर ते केवळ त्याला दिलं तर तोंड वाकडं होतं. त्याच्या हाताखालच्या 4 जणांना द्या आणि मग त्याच्याकडे जा. त्याचाही मान वाढतो आणि आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येतं. अगदी हे असं आहे. तुम्ही म्हणाल परमेश्वराचं असं कसं माणसासारखं, पण खरं सांगू का, परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. हेही जाऊ द्या, आधी आपण एक उदाहरण घेऊ की एक वर्ग आहे, वर्गात शिकवायला एक बाई आहेत. तसं सहसा बाई चांगल्या असतील करतातच, ते त्या प्रत्येकाचा पर्सनली विचार करतात. जी कमी बुद्धीची मुलं आहेत त्यांचे एक्स्ट्रा क्लास घेत आहेत, एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेत आहेत. जे जास्त बुद्धीची मुलं आहेत त्यांची बुद्धी अजून कशी वाढेल, वेळेत पेपर कसा होईल, काय कमी पडतंय, ट्रिक्स कशा सांगता येतील वगैरे सांगतात आणि बाजूला होतात. म्हणजे वर्गातल्या प्रत्येक मुलाचं ते पाहत असतात. परंतु तरीसुद्धा ज्यावेळी रिझल्ट लागतो त्यावेळी 5वी अचा रिझल्ट कसा लागला म्हणजे समष्टी वर्गाचा रिझल्ट बघितला जातो. अक्षरशः तसं आहे. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली ना, परमेश्वर सतत काय पाहत असतो माहिती आहे की इथे समष्टीचं कल्याण शेवटी कशात होणार आहे. आणि आपण आपल्या एकट्यांना चिकटलेले असतो, त्यामुळे आपल्याला पुढचा मार्ग सापडत नाही. आणि परमेश्वराचं म्हणणं आहे, तुला स्वार्थासाठी जगायचं आहे का, मग तू एकटा जग, मला नको अडकवूस त्याच्यात, कारण मला सगळी सृष्टी बघायची आहे. मग तेच जर परमेश्वर प्रत्येक व्यक्तीत आहे तर प्रत्येकाला सुखावलं तर ईश्वराला खूप बरं वाटतं. प्रत्येकाला सुखावलं की प्रत्येकातला ईश्वरच जणू जागा होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना सर्व लोकासी रे
नीव व्हावे, सगळ्या लोकांना आपल्या बोलण्याने शांत करत जावं, नीववत जावं, असं समर्थांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे अत्यंत हळुवारपणा असेल आपल्यामध्ये, अत्यंत हळुवारपणा, तर आपल्याला पुढे जाता येतं आणि शेवटी आपल्याला आत्मतत्व प्राप्त करता येतं. हा हळुवारपणा कशामुळे येतो? भक्ती, ज्ञान आणि श्रद्धा. आणि ही जी आपली आकलन शक्ती असते ती भावनामय आणि ज्ञानमय अशा 2 मार्गांचा संयोग मिळून ती आकलन शक्ती तयार होते. मग आता पुढे असं सांगतात, न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः परेण नाकं निहितं गुहायां विभाज्यते सत्यतयां विशन्ति. अमृतत्व म्हणजे अमरत्व. अमरत्व हे कशाने प्राप्त होतं? तर कर्माने नाही, किंवा न प्रजया, न प्रजया न कर्मणा न प्रजया. अमरत्व हे न कर्मणा, कर्मानी प्राप्त होत नाही. हे बघा, कर्मानी काय होतं माहिती का? अमरत्व म्हणजे काय? एक एक कन्सेप्ट पण क्लिअर करू. अमरत्व म्हणजे काय? अमरत्व म्हणजे आत्मप्राप्तीचा अनुभव होणं आणि देहाला वेगळं पाहता येणं आपल्याला, हे अमरत्व आहे ना. देहाला मृत्यू आहे, त्याला आपण चिकटलेलो जेव्हा नाही आहे तेव्हा त्याला अमरत्व म्हणायचं. मग हे अमरत्व कशाने प्राप्त होणार? तर तुम्ही म्हणाल कर्मानी, कारण कर्माशिवाय आपण काही करूच शकत नाही पुढे. पण कर्मानी अमरत्व प्राप्त होत नाही. कर्मानी एक स्टेप बाय स्टेप मागेच जाऊ आपण. अमरत्व प्राप्त करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आत्मप्राप्ती करायची आहे, आत्मतत्वाला जाणायचं. आत्मतत्वाला जाणायचं आहे म्हणजे आपलं मन कसं पाहिजे? अतिशय शांत, सोज्वळ, सुस्थितीत आनंद. हे आहे अमरत्व ना.
तर ते अमरत्व कशाने प्राप्त होणार आहे आपल्याला? मन शांत राहिल्यावर मग तिकडे आपल्याला डोकावता येईल. त्याच्याशिवाय तिथे कॉन्सन्ट्रेशनच मुळी होणार नाही आहे ना. म्हणून ते मन शांत करण्यासाठी आपण आपल्या वासना कमी करतो. मोह जो मनात निर्माण होतो तो कमी करण्यासाठी वासना कमी करतो. वासना कमी व्हाव्यात म्हणून आपण कर्म करतो. डायरेक्ट कर्मांनी आपल्याला आत्मप्राप्तीचा अनुभव होत नाही. संपला विषय. अमरत्व जर प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे? मन शांत ठेवलं पाहिजे. मन शांत जर ठेवायचं असेल तर भावभावनांमध्ये अडकायला नको किंवा वासना ज्या आहेत त्या वासनांचा क्षय झाला पाहिजे. म्हणजे आता मोह नाही आहे, हे पाहिजे ते पाहिजे असं काही होत नाही, असं झालं पाहिजे. ही स्थिती आली पाहिजे आपल्याला. मग ही स्थिती येण्यासाठी आपण त्या वासना कमी करतो आणि त्या वासना कमी करण्यासाठी कर्म करतो. म्हणजे नो कन्फ्युजन की कर्मांनी अमरत्व प्राप्त नाही होणार. कर्मांनी काय होणार आहे तर कर्मांनी आपलं वासनांचा क्षय होईल. म्हणजे मन शांत होईल, त्याला मोह होणार नाही, त्याला गर्व होणार नाही आणि शांत अवस्थेत मन राहील. न कर्मणा न प्रजया. न प्रजया म्हणजे तुम्ही कुटुंबातल्या कोणाकडून तरी अपेक्षा केली. न प्रजया की मला आत्मप्राप्ती अमका करून देईल, अमका मला ज्ञान देईल. मुलाकडून, नातवाकडून, पणतवाकडून हे शक्य नाही होणं. आपलं आपल्याला करावं लागेल. धनेन, धनाने सुद्धा नाही. त्यागेन एके अमृतत्व मानुषु. न कर्मणा न प्रजया न धनेन. धनाने सुद्धा अमरत्व प्राप्त होत नाही. त्यागेन एके, केवळ त्यागानेच अमृतत्व प्राप्त होऊ शकतं. अमृतत्व मानशु. परेण नाकं निहितं गुहायां विभ्राजते यद्यतयो विशन्ति. केवळ त्यागाने अमरत्व प्राप्त होतं.
स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असून केवळ त्यागाने अमृतत्व प्राप्त होऊ शकतं. आणि हे अमरत्व आहे कसं? परेण नाकम निहितम गुहायाम. म्हणजे काय? स्वर्गापेक्षा सुद्धा ते श्रेष्ठ आहे. निहितम गुहायाम विभ्राजते यद्यतयो विशन्ति. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि गुहा कोणती? तर बुद्धीच्या गुहेत ते राहतं आणि प्रकाशतं. आहे बुद्धीच्या पलीकडचं, पण बुद्धीच्या गुहेत राहतं. आणि अशी बुद्धी मात्र बघा, संसाराचे अनुभव खूप असलेले वयस्कर लोक असतात. खूप त्यांना संसाराचे अनुभव असतात, मान्य आहेच, त्यांच्याशिवाय कोणाला नसतात असे. बुद्धीच्या गुहेत म्हणजे काय? आपण पाहिलं होतं की बुद्धीपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. बुद्धीची गुहा म्हणजे काय माहिती का? सर्वसाधारण आपण बुद्धी वापरतो या लौकिक जगामध्ये जगण्यासाठी. काही ठिकाणी ती बुद्धी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकाग्रित करतो, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण बुद्धीची गुहा हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे गुहेत कसं खोल 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 जावं लागतं आणि तिथे सुरक्षित राहतो, त्याप्रमाणे बुद्धिरूपी गुहा याच्यामध्ये अतिशयच कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार. आणि ह्या इतक्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा निधिध्यासन करू, निधिध्यासन म्हणजे परमेश्वराच्या किंवा आत्मतत्वाच्या विचाराशिवाय एकही अर्धा सेकंदसुद्धा विचार दुसरा कोणताही येत नाही, याला म्हणायचं निधिध्यासन. आणि बुद्धीच्या खोल 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 गुहेमध्ये ते तत्वज्ञान हे प्रकाशत जातं. आणि असं जर सतत निधिध्यासन केलं तर आपल्याला आत्मतत्व प्राप्त होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात एक असं सांगितलेलं आहे, तुमचं झालं श्रद्धा भक्ती ज्ञान झालं, आता क्लॅरिटी देत आहेत ते की बुद्धीचं आपल्या
बळ खूप वाढवायला पाहिजे. अतिशय एकाग्रित झाली पाहिजे बुद्धी. आणि त्याच्यासाठी काय आहे माहिती का, बौद्धिक कर्म ही केलीच पाहिजेत आपल्याला. जे आजकाल कमी झालं आहे, स्मरणशक्ती, काही गोष्टी आठवण्याचा प्रयास केला पाहिजे किंवा सोप्या रीतीने तर कसं आठवायचं हे पाहिलं पाहिजे. इकडे पाहून तिकडे करायला नको आपण काही. आता उपनिषदांचा विषय हा काही चर्चेसाठी नाही आहे. उपनिषदांचा विषय हा अनुभवला जाण्यासाठी आहे. कर्म करून 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 आपल्याला कॉन्फिडन्स येतो. म्हणजे काय कशासाठी आहे, कशाबरोबर काय खातात हेच आपल्याला माहिती नाही आहे. कर्म करून करून आपल्याला खूप कॉन्फिडन्स येतो. आणि कर्म करून त्या वासना एक प्रकारच्या आपण हे करण्याचा प्रयत्न करत असतो, संपवण्याचा. आणि दुसरीकडे काय होतं, मी काहीतरी केलं, मी कर्म केलं आणि ते सक्सेसफुल झालं म्हणून परत कर्म करायची इच्छा निर्माण होते. हा गोंधळ आहे. काय होतं माहिती का, कर्म कार्य करून मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि मग आपण सगळ्या या मोहमायेच्या जगतातल्या वस्तूच प्राप्त करायला पुढे सरसावतो, झटतो.
काय आपण या जगातल्या आधी वस्तू कशा मिळवतो हे आधी नीट समजवून घेऊ. आपण जगातल्या वस्तू कशा मिळवतो, काय करतो आपण त्याच्यासाठी. कर्म करतो. प्रयत्न करतो चांगल्या रीतीने कर्म करण्याचे. आणि शेवटी आपण काय मिळवतो माहिती का? सुख. म्हणजे कोणत्या प्रकारचं सुख? पुत्रप्राप्ती हवी आहे किंवा जणू काय आपण संपत्तीने सुख विकत घेतो. कारण प्रत्येक गोष्ट प्राप्त करणं हेच आपलं सुख आहे. मग पैसे देतो आणि ते सुख आपण विकत घेतो, ती वस्तू आणून घरात. आणि स्वप्रयत्नाने एकदा कर्म करायला लागलं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो, मग अहंकार वाढीला सुरुवात होते. म्हणजे काय बघा, परत एकदा बघा की आपण ऐहिक जगामध्ये सुख कशा कशाने 3 मार्गाने मिळवतो. ह्याच श्लोकात सांगितलेले कर्मणा, प्रजया आणि कोण? धनेन. म्हणजे आपण काहीतरी कर्म करून त्याच्या फळांची अपेक्षा करून मग ते आपल्याला हवं असतं. कर्म करून कुणाचं भलं करतो आपण वगैरे. दुसरं म्हणजे काय? प्रजया. प्रजया म्हणजे मुलगा, नातू, पंतवंड, नातवंड जेवढी खेळत असतील कर्मणा प्रजया आणि धनाने काही पैसे देऊन आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. या 3 मार्गांनी आपण काहीतरी मिळवत असतो या जगात येऊन. आता या जगातल्या वस्तू या 3 मार्गाने मिळवतो आपल्याला. आत्मिक विज्ञानाजवळ आपण जाऊ शकत नाही, कारण जर आपण ऐहिक वस्तू मिळवल्या तर आत्मिक बलापासून आपण लांबत जातो. मन, बुद्धी आणि शरीर या 3 केवळ इंद्रियांना
शरीर मन बुद्धी ही जी उपकरणं आहेत, याच्याद्वारे आपल्याला या जगातल्या सगळ्या वस्तूंबद्दल कळतं, समजू शकतं. आणि त्यातून आपण सगळ्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करतो. शरीर मनबुद्धी यांनी आपण जे अनुभवतो ना, ते पुरेसं नाही आहे आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी. हे मुख्य सांगायचं आहे. मग तुम्ही म्हणाल कशाने मग आपण प्राप्त करतो? तर तेच 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की बुद्धीमध्ये ते स्थित राहतं आत्मतत्व, कारण बुद्धी सूक्ष्म आहे, पण ते प्राप्त होत नाही, तितकी क्लॅरिटी येत नाही, कारण बुद्धी ही आत्मतत्वाच्या मानाने जड आहे, एरवी जरी ती सूक्ष्म असली तरी. भावना आणि ज्ञान एकवटलं तर बुद्धीच्या हे पलीकडे अतिसूक्ष्म बुद्धी चालवून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. काय आहे माहिती का, मी जर असं ठरवलं की या वीणाने आत्मतत्व शोधायचं आहे, तर ते मला आयुष्यात कधीही मिळणार नाही. या देहापासून अलग होण्याचे जे विचार आहेत ते येतात आणि आपल्याला, आपण कधीतरी पिक्चर पाहत असतो, कधीतरी काहीतरी सिरियल चालू असते ती पाहत असतो, आणि आपल्याला देह आहे हे सुद्धा आपण विसरून जातो पूर्ण देहाचं भान. त्याग म्हणजे आहे काय, तर आपल्याला आहे ना सुखाच्या आणि दुःखांच्या घटनांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे, म्हणजे त्याग आहे. ज्या चष्म्यातून आपण या सृष्टीकडे पाहतो तसंच आपल्याला दिसणार आहे. चष्मा निळा लावला तर काही निळं नसेल तरी ते निळच दिसेल.
मोठा, अत्यंत मोठा विषय हा. जरी म्हणजे नुसतं असं दिलेलं असलं की कर्मानी किंवा प्रजेनी किंवा धनानी हे आत्मतत्व प्राप्त होत नाही, तरी त्याचे अनेक बारकावे इथे सांगितलेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण आता उद्या थोडक्यात बघून पुढचं अतिशय विस्तरित स्वरूपाचा हा श्लोक आहे. म्हणजे त्याच्यावर तेवढासा विचार करून नाही चालणार आहे. अजून अनेक बाजूंनी त्याचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. नुसतं तो एक जरी झाला तरी खूप झालं. उरलेला याचा भाग आपण उद्या बघूया, कारण तसं सगळं एकदम आकलन होणंच कठीण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.